शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. आज 30 जुलै 2024. आज आपण आलो आहे सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असे प्रकारे आपल्याला सोयाबीनचे प्लॉट पिवळे बघायला मिळतात. आणि अनेक यूट्यूबवर आपण व्हिडिओ बघत आहे की यावर वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणी करा किंवा हा रोग कंट्रोल करा. हा जो आपण प्लॉट बघत आहात आंबोड्याचा प्लॉट आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि सोबतच सर्व टीम आहे. अमृत पॅटर्नचे जनकसुद्धा आहेत. गेल्या 26 तारखेला म्हणजे 26 जुलैला याच प्लॉट संदर्भात कृषी विद्यापीठानं एक निवेदन दिलं होतं. हा जो रोग आहे यावर कोणत्या प्रकारचं नियोजन करायला पाहिजेत, कृषी विद्यापीठांना विचारणा केल्यानंतर आज रोजी त्यांनी या प्लॉटला भेट दिलेली आहे. आणि त्या भेटीनंतर या प्लॉटचा काय निर्णय झाला याच्यासुद्धा आपण आज माहिती घेणार आहोत. मित्र, आपण 26 जुलै रोजी आमच्या महागाव तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत आणि तहसीलदार यांच्यामार्फत या सोयाबीनवर जो येलो मोजॅक आपल्याला दिसतो आहे, असे तालुक्यामध्ये अनेक प्लॉट लागलेले असून या रोगाला बळी पडली असल्या कारणानं उत्पादनात लक्षणीय घट येण्याचे लक्षणं दिसत असल्यामुळं आपण अमृत पॅटर्नचे जिल्हा अमृतराव देशमुख व तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसोबत की याच्यावर असं काही औषधी किंवा मग काहीतरी उपाययोजना करा की जेणेकरून आमच्या उत्पन्नाला घट येणार नाही, अशा प्रकारचं आपण निवेदन 26 जुलै रोजी दिलं होतं. त्या निवेदनाची दखल घेत आज जिल्हा कृषी अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ, KVKचे आणि जिल्ह्यातील संपूर्ण तालुका कृषी अधिकाऱ्यांचा ताफा आता 1 तासापूर्वी या शेतामध्ये आला होता आणि त्यांनी या प्लॉटची पाहणी केली. पाहणी करून सांगितले की याच्यावर येलो मोजॅकवर जगात कुठेही औषध नाही, त्याच्यामुळे हा प्लॉट 100% जाणार. परंतु मित्र, या ठिकाणी एक भीती व्यक्त केल्या जात आहे की आज या प्लॉटवर आलेली ही येलो मोजॅक आजूबाजूच्या सर्व परिसरातील प्लॉटवर पसरण्याची भीती आहे. या येलो मोजॅकग्रस्त प्लॉटवर आपण आलो. या ठिकाणी आता यांचे वडील हे रोग पाहून किंवा शेती करता करता हतबल झाली, थकून गेले. त्यामुळं आता वडिलांच्या हातात कारभार हा तरुण युवक सुशिक्षित बेकार हा पहिल्यांदा शेतीत उतरला आणि पहिल्याच वर्षी याला असा हा येलो मोजॅकमुळं झटका बसला. त्यामुळं हा सुद्धा आज खचून गेलेल्या परिस्थितीत आहे. तर मला एक सांग बेटा की हे कुठली व्हेरायटी आहे, कुठून घेतली आणि याच्यावर स्प्रे किती झाली? ही व्हेरायटी 9305 रवीची आहे. ही व्हेरायटी कृषी केंद्रातून महागाव मधून घेतली होती. याच्यावर स्प्रे किती केली? याच्यावर 5 स्प्रे झाली. 5 स्प्रे करून काही उपयोग झाला नाही काही काही फरक आणि टीम आली होती जिल्हा कृषी अधिकारी. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की येलो मोजॅकवर कुठेही औषध नाही, त्यामुळे हा प्लॉट दुरुस्त होऊ शकत नाही. त्यामुळे हा मुलगा अतिशय हतबल झालेला आहे. त्याची मनस्थिती आज या ठिकाणी बिघडलेली आहे. असं समाधानकारक असं उत्तर कुठलंही या टीमकडे नव्हतं. 8-10 गाड्यांचा ताफा, जिल्हा कृषी अधिकारी, बरेचसे शास्त्रज्ञ सुद्धा होते, परंतु त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. अमृत पॅटर्न जनक अमृतराव देशमुख यांनी सुद्धा त्यांना बरेच प्रश्न विचारले, परंतु त्याचं सुद्धा त्यांना उत्तर देता आलं नाही. या ठिकाणाहून त्यांनी पळ काढण्याचं काम केलं. हे बाकीचं अमृतराव देशमुख या ठिकाणी आपल्याला सांगतील माहिती. नमस्कार, मी अमृतराव देशमुख. आज रोजी जसं की भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये यापैकी असं लक्षात आलं की 10 ते 15% शेतकऱ्याच्या शेतात आज रोजी हा येलो मोजॅक म्हणते शास्त्रज्ञ ते आलेला आहे. गेल्या वर्षी नागपूर, वर्धा बऱ्याचशा परिसरात शेतकऱ्यांना कापायचंही काम नाही पडलं या रोगामुळं. आणि गेल्या 4 वर्षात अगोदर आमच्या इकडे पण शेतकऱ्याला कापायचं पण काम नाही पडलं आणि जास्तीत जास्त 1 किंवा 2 क्विंटलचं उत्पन्न आलेलं आहे समजा. आणि तेव्हापासून मी 4 वर्षापासून बऱ्याचशा असे कलेक्टर असतील, जिल्हा अधिकारी साहेब समजा आणि पालकमंत्री असतील, त्याच्याकडे मी भरपूर सारे याच्यात निवेदन दिले होते समजा. त्यांना सांगितलं की शेतकरी हा समजा पहिलाच कर्जबाजारी झालेला आहे आणि त्याच्यामुळं याच्यावर पाहतो तर आपल्याला याच्यात औषध काढणं महत्त्वाचं आहे. आणि आपण जे गव्हर्नमेंट असेल की आज या शास्त्रज्ञाला एवढा मोठा खर्च करून पोचल्या जाते आणि त्यांच्याकडे आज रोजी याच्या शेतात आले असतात, त्याच्याकडे कोणतीही याच्या पद्धतीची माहितीच्या याच्याकडे नसल्यामुळं त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे. आणि उत्पादन खर्च वाढून उत्पन्न कमी होत असल्यामुळं, उदाहरणार्थ मुलीचे लग्न असतील, मुलाचे शिक्षण असेल, अशा बऱ्याचशा याला कार्यक्रमाला म्हणजे पुढं जावं लागते. आणि म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत असतील. आजपर्यंत जे काय आत्महत्या होत आहेत समजा, याला कारणीभूत सर्वात जर पाहिलं तर हे शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी याला जबाबदार आहेत. आणि असं जर कोणाला बोलण्याचं जर अवघड वाटत असेल तर एखादी जर मीटिंग जर घेतली समजा, कार्यक्षेत्र कार्यशाळा जर घेतली तर मी त्याच्यासोबत त्यांना मी बोलू शकतो समजा. गेल्या 26 तारखेला आम्ही गोविंदरावजीनं, भाऊरावजी पावडेनं, या बरेचसे काही शेकडो शेतकरी महागावला ज्यावेळेस तहसीलमध्ये आम्ही एक निवेदन दिलं. आमची प्रमुख मागणी होती की समजा येलो मोजॅक हा
आता याच्यावर औषध काय फवारायचं जेणेकरून शेतकऱ्याचं ह्याचा प्लॉट गेलाच, परंतु न झाल्यामुळं काय फवारणा करायला पाहिजे. आणि हा जे प्लॉट आज जवळ पाहतो की 80% वर कामातून गेलेला आहे. आणि मग काय झालं की या शेतकऱ्याचं उत्पन्न 100% बुडालं आहे. आणि आमची दुसरी प्रमुख मागणी होती की तुम्ही आम्हाला या पद्धतीचा अहवाल द्या की हे किती टक्के नुकसान झालं. आता भागती चोर की लंगोटी काफी, आता याचं उत्पन्न जरी गेलं असलं समजा, तरी आम्हाला एक आशा आहे समजा की पीक विमा याच्याबद्दल भेटा पाहिजे. आणि म्हणून याच्याबद्दल त्यांनी चर्चा न करता येथून त्यांनी पळ काढला. कोणत्याही प्रश्नाचं समाधानकारक असं उत्तर न देता पळून गेले इथून. आणि त्यातल्या त्यात डॉक्टर नेमाडे साहेब यांनी मला समजा ज्यावेळेस मी प्रश्न केले समजा, तर मला उडवाउडीचे उत्तर बरेचसे देऊन आणि जे काही त्यांना त्याच्या जे पोस्टिंगला आहे समजा असं बोलणं शोभत नाही, असे पण ते इथून बोलून गेले. आणि त्यांना समजा एक सांगतो की आपण त्यांना की समजा अपशब्दात जे बोलले आहे अशा शेतकऱ्यावर आपल्या अशा शेतकऱ्याला जे बोलणारे काही शास्त्रज्ञ आहेत अशा अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे.